आचार्य अत्रे यांनी मराठा हे दैनिक सुरू केले होते आणि टिंब टिंब हे साप्ताहिक सुरू केले होते. त्यांनी मराठा हे जे दैनिक होते आणि आणखी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? पर्याय आहेत: 1 प्रबोधन, 2 नवयुग, 3 नवाकाळ, 4 सकाळ. याचं उत्तर आहे नवयुग. आचार्य अत्रे यांनी नवयुग हे साप्ताहिक सुरू केलं होतं ते 1940 साली आणि मराठा हे जे दैनिक आहे ते त्यांनी 1956 साली सुरू केलं होतं. तर नवाकाळ हे जे वर्तमानपत्र आहे ते 1923 साली खाडिलकर यांनी सुरुवात केलं होतं. सकाळ प्रबोधन हे जे आहे ते प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलं होतं आणि म्हणूनच त्यांचं नाव प्रबोधनकार ठाकरे पडलं होतं त्यांच्या वर्तमानपत्राच्या याच्यावरून. प्रबोधनकार ठाकरे यांचं आत्मचरित्राचं नाव होतं माझी जीवनगाथा. आणि सकाळचे पेपर आहे त्याची स्थापना नानासाहेब परुडेकर यांनी केली होती. आचार्य अत्रे जे आहेत हे 1962च्या विधानसभा निवडणुकीत दादर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. पुढील प्रश्न आहे: संयुक्त महाराष्ट्र चळवळीला खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचा सक्रिय पाठिंबा होता? पर्याय आहेत: कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, जस्टिस पार्टी आणि काँग्रेस. याचं उत्तर आहे कम्युनिस्ट पक्ष. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बरेचसे नेते हे कम्युनिस्ट पक्षाशी जोडलेले होते. शिवसेना पक्ष तेव्हा स्थापन पण झाला नव्हता. शिवसेनेची स्थापना झाली 19 जून 1966 रोजी आणि जस्टिस पार्टी हा साऊथमधला पक्ष आहे ज्याची स्थापना 1917 साली झाली होती आणि काँग्रेस तर संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधातच होती. पुढील प्रश्न आहे: मराठवाड्यातील कोणत्या नेत्याने 1952 मध्ये संयुक्त महाराष्ट्र नावाचे साप्ताहिक सुरू केले होते? आता हे जे नेते आहेत हे सगळे मराठवाडा आंदोलनाशी जोडलेले आहेत. यांचा आपण पुढे जेव्हा मराठवाडा आंदोलनावर प्रश्न अभ्यासू तेव्हा त्यांचं चरित्र आणि त्यांच्यावर प्रश्न बघूच. तर हे संयुक्त महाराष्ट्र जे साप्ताहिक आहे ते डॉक्टर व्ही डी देशपांडे यांनी सुरू केलं होतं. व्ही डी देशपांडे यांनी. अनंतराव भालेराव जे आहेत यांनी दैनिक मराठवाडा सुरू केलं होतं. दैनिक मराठवाडा आणि साप्ताहिक मराठवाडा हे जे आहे ते आक्रू वाघमारे म्हणजे आनंदकृष्ण वाघमारे यांनी सुरू केलं होतं. पुढील प्रश्न बघूया. 1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी 2 राज्ये अस्तित्वात आली. महाराष्ट्राचे उद्घाटन पंडित नेहरूंनी केले तर गुजरातचे उद्घाटन कुणी केले? पर्याय आहेत: 1 जयप्रकाश नारायण, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, 4 मोरारजी देसाई. याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तेव्हा जे भारताचे राष्ट्रपती होते ते यांनी केलं होतं गुजरातचं उद्घाटन आणि महाराष्ट्राचं पंडित नेहरू यांनी केलं होतं. पुढील प्रश्न आहे: न्यायाधीश मेहरचंद आयोग 1966 मध्ये स्थापन करण्यात आला होता व 1967 साली त्याचा अहवाल आला. खालीलपैकी कोणती शिफारस त्यांनी केली होती? पर्याय आहेत: 1 बेळगाव कारवार भाग हा महाराष्ट्राला देण्यात यावा, 2 बेळगाव कारवारच्या सीमा विवादासाठी लवाद स्थापन करण्यात यावा, 3 आहे बेळगाव कारवार भाग कर्नाटकातच ठेवावा आणि 4 आहे बेळगाव महाराष्ट्राला व कारवार कर्नाटकाला द्यावा. याचं उत्तर आहे बेळगाव कारवार भाग कर्नाटकाला देण्यात यावा. पुढील प्रश्न बघूया. स्वतंत्र विदर्भासाठी बापूजी अणे आणि टिंब टिंब यांनी चळवळ सुरू केली होती. पर्याय आहेत: 1 गोपाळराव खेडकर, 2 ब्रिजलाल बियाणी, 3 शेषराव वानखेडे, 4 रामराव देशमुख. याचं उत्तर आहे 2 ब्रिजलाल बियाणी आणि बापूजी अणे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होते. त्यांचं असं म्हणणं होतं की स्वतंत्र नाग विदर्भ राज्य बनवण्यात यावं आणि त्यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली होती. आता हे जे उरलेले 3 नेते आहेत गोपाळराव खेडकर, शेषराव वानखेडे आणि रामराव देशमुख यांनी
तिघांनी नागपूर करारावर जो 1953 साली झाला होता त्याच्यावर म्हणजे विदर्भाकडून त्यांनी सह्या केल्या होत्या. शेषराव वानखेडे जे आहेत हे नंतर 1972 ते 1977 विधान परिषदेचे सभापती पण झाले होते. आणि जे मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम आहे ते यांच्या नावानेच स्थापन करण्यात आलं आहे. वानखेडे स्टेडियम शेषराव वानखेडे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलं आहे, कारण ते BCCIचे चेअरमन पण होते. आणि रामराव देशमुख जे आहेत 1941 साली संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करणारी एकमेव विधानसभा म्हणून इतिहासात कोणत्या विधानसभेची नोंद आहे? आपण मागे एक प्रश्न पाहिला की प्रश्न आहे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करणारी एकमेव विधानसभा म्हणून इतिहासात कोणत्या विधानसभेची नोंद आहे? पर्याय आहेत, 1 मुंबई विधानसभा, 2 हैदराबाद विधानसभा, 3 मध्य प्रांत विधानसभा, 4 महाराष्ट्र विधानसभा. याचं उत्तर आहे पर्याय 2 हैदराबाद विधानसभा. आपण मागे एक प्रश्न बघितला की यशवंतराव मोहिते यांनी मुंबई विधानसभेत 1953 साली हा ठराव मांडला होता, परंतु तो ठराव पास नाही झाला होता. म्हणजे मोरारजी देसाई यांच्या विरोधामुळे तो ठराव पास होऊ शकला नव्हता. परंतु हैदराबाद विधानसभेत हा ठराव मंजूर झाला होता आणि असा संयुक्त महाराष्ट्रासाठी ठराव मंजूर करणारी एकमेव विधानसभा होती. पुढील प्रश्न बघूया. 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन होत असताना मोरारजी देसाई असे म्हणाले की बिनविरोध निवड होणार असेल तर आपण मुख्यमंत्री होऊ इच्छितो. तर त्यांच्या विरोधात कोणी उमेदवारी घोषित केली? पर्याय आहेत, 1 यशवंतराव चव्हाण, 2 शंकरराव देव, 3 केशवराव जेधे, 4 भाऊसाहेब हिरे. याचं उत्तर आहे भाऊसाहेब हिरे. भाऊसाहेब हिरे यांनी मोरारजी देसाई यांच्या विरोधात मोरारजी देसाई हे भारतातील असे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांना पाकिस्तानचा पण सर्वोच्च पुरस्कार भेटला आहे, जो आहे निशाने पाकिस्तान, आणि भारताचा पण सर्वोच्च पुरस्कार जो आहे भारतरत्न. हे दोन्ही पुरस्कार भेटले आहेत. असे भारतातील ते एकमेव व्यक्ती आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न आहे, चुकीचे विधान ओळखा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. पर्याय 2 महाराष्ट्राचे राज्यपाल श्री प्रकाश हे होते. पर्याय 3 महाराष्ट्रात 5 प्रमुख विभाग होते. पर्याय 4 वरीलपैकी कोणतेही नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 5 नव्हे तर 4 प्रमुख विभाग होते. बरोबर. आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची घनता 129 होती आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 3.96 करोड म्हणजे 3,96,00,000 इतकी होती. पुढील प्रश्न बघूया. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, ह्या शब्दात कोणी महाराष्ट्राचे वर्णन केले आहे? पर्याय आहेत, 1 विवा शिरवाडकर कुसुमाग्रज, 2 राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज, 3 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राम गणेश गडकरी, ज्यांना बाळकराम असं पण म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, टिंब टिंब या दिवशी प्रतापगडावर
पंडित नेहरूंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रवादी आंदोलकांनी मूक निदर्शन करून पंडित नेहरूंना काळे झेंडे दाखवले. म्हणजे कोणत्या दिवशी प्रतापगडावर पंडित नेहरू यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले? पर्याय आहेत: 1. 30 नोव्हेंबर 1956, 30 नोव्हेंबर 1957, 30 नोव्हेंबर 1959, 30 नोव्हेंबर 1955. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30 नोव्हेंबर 1957. या दिवशी भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांनी मूक निदर्शन केलं होतं. पुढील प्रश्न आहे: दैनिक प्रभात या वर्तमानपत्राने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हे वर्तमानपत्र कुणाचे होते, ज्यांना प्रभातकार असेही म्हटले जात होते? पर्याय आहेत: 1. वालचंद कोठारी, 2. भाऊसाहेब राऊत, 3. कॉम्रेड मिरजकर, 4. माधवराव बागल. याचं उत्तर आहे वालचंद कोठारी. वालचंद कोठारी यांना प्रभातकार असं पण म्हटलं जात होतं. तर भाई माधवराव बागल जे आहेत हे शेकापचे नेते होते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्याची स्थापना 1947 साली झाली होती, शेकापची स्थापना.